निखिल संजीता सुहास आसोलकर, वैष्णवी देवेंद्र मांडगावकर, अशी मोठ्या टाळून जावचे मोठ्या टाळून जावचे अशी भुरगी आहेत. हनुमंत नार्वेकर, सचिन सुतार, सर आणि खजिनदार त्यांच्या लागीं त्यांच्यानी कृपया असे माझे येवचे. साई श्रीकृष्णा परब, समीरा सुधर, थैंक यू. श्रेया शेखर मांजरेकर, थैंक यू सर. पुढे पाळ्यात हा. असं फाटी राह रे. हे मास्टर फाटी राह. गौरव सोहळा हो सगळ्या कॅटेगरीत बरी खबर बोलत असतात. ह्या वर्सा ताका विशेष महत्व तुमच्या पोलिसांनी सांगला. ते विशेष महत्व म्हणजे असे की संस्थेक 100% कंप्लीट केलं आणि ह्या वर्सा 100% रिजल्ट दियात अशें जेन्ना आमी जुनात म्हटलें ते आमचो स्टाफ, स्टुडंट्स आणि पेरेंट्स आणि लक्षात घेऊन हो रिजल्ट दिला म्हणून सगळे अभिनंदनाक पात्र आसात. आपल्या कुटुंबियांचं नाव सुद्धा समाजामध्ये वाढवतात तेव्हा एक प्रकारचं समाधान मिळतं आणि ते समाधान काही पैशाने विकत घेता येत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी कला शाखेचे म्हणजे आर्ट्सचे असतील किंवा कॉमर्सचे असतील त्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टामध्ये शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. खेड्यामध्ये ज्या शाळा आहेत या शाळांचे रिझल्ट सध्या खूप चांगले येतात. ते SSC असतील किंवा 12वीचे असतील याच्यामध्ये मोठा परिश्रम शिक्षकांचा आहे, त्या विद्यार्थ्यांचा आहे आणि खास करून पालकांचा आहे. पालक लक्ष देतात म्हणून घरी विद्यार्थी उत्तम तऱ्हेने अभ्यास करतात, शाळांमधून शिक्षक मार्गदर्शन करतात आणि या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला 100% हा रिझल्ट मिळत असतो. आमच्या या विद्यालयाने हा पराक्रम खूप वेळा केलेला आहे.
पेडणे तालुक्यामध्ये आपली जी कमलेश्वर हायर सेकंडरी आहे ही सुरू झाल्यापासून 1994ला सुरू झाली आणि 96ला आपल्या पहिल्या बॅचेस बाहेर पडल्या. तिथपासून आतापर्यंत 100% हे अनेक वेळा आपण साध्य केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याची आता सवय पडलेली आहे. म्हणजे एखाद्या वेळेस जर आमचा रिझल्ट 98% लागला, कुठेतरी एखादा विद्यार्थी राहिला तर गावामध्ये लोक विचारायचे मार्क्स कमी लागलं काय म्हणून. खरं म्हणजे 98 सुद्धा मार्क्स कमी झाले, कारण तो बोर्डाच्या रिझल्टच्या कितीतरी जास्त असायचा. पण यावेळी आपल्या मुलांनी पराक्रमच केलेला आहे. त्याच्यामुळे तुमचं पुन्हा एकदा पालकांचं अभिनंदन, त्या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन, प्राचार्य आणि शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो.